आवाज येतोय माझा? हॅलो. हॅलो. Can you hear me, anyone? हॅलो सर. हां, झालं सर. हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. माझा आवाज येतो सगळ्यांना? कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवा, जर आवाज स्पष्ट येत असेल तर, किंवा आवाजामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कळवा. ओके, थँक्यू विशाल. तर मला असं वाटते की आता सेशनला सुरुवात करावी. तर सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी माझा अल्पसा हा परिचय करून देतो. मी तुषार कुचेकर. माझं BSW महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामधनं झालं आणि MSW सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानमध्ये झालं. आणि त्यानंतर मी गांधी फेलोशिप केली आहे. गांधी फेलोशिप गुजरात राज्यामध्ये खेडा या जिल्ह्यामध्ये मी 2 वर्ष गांधी फेलोशिप प्रोग्राम पूर्ण केलेला आहे. आणि आता करंटली मी लेंड अ हँड इंडिया जी संस्था आहे पुणे बेस्ड, त्या संस्थेमध्ये ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आहे, म्हणजे रुजू आहे. तर आज आपल्यासमोर एक अनोखा असा विषय घेऊन येतो आहे, द ऑपॉर्च्युनिटीज ऑफ फेलोशिप्स. फेलोशिपच्या संध्या त्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन पूर्ण करतात किंवा मास्टर पूर्ण करतात, त्यांच्यापुढं प्रश्न उभा राहतो, तो पुढं काय करायचं. कारण की आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला अवेअरनेस नसतं की आपल्याला कोणकोणत्या संध्या, कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज असतात आपलं शिक्षण जे ग्रॅज्युएशन वगैरे झाल्याच्यानंतर किंवा मास्टर झाल्याच्यानंतर. त्यासाठी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ते असंच होतं. ग्रॅज्युएशनपर्यंत मला याची काही कल्पना नव्हती की फेलोशिप्स हा एक प्रकार असतो. मी ज्यावेळेस मास्टर्समध्ये गेलो सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानमध्ये मास्टर्स करत असताना मला गांधी फेलोशिपबद्दल माहिती झाली आणि मी लागलीच तुर्तास अप्लाय केलं आणि योगायोगाने माझा त्या ठिकाणी नंबर देखील लागला. आणि गुजरात या ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांनी हे केलं होतं, प्लेस्ड केलं होतं. त्या ठिकाणी मी माझी पूर्णतः फेलोशिप त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. तर आजच्या फेलोशिपमध्ये आजचं जे सेशन आहे, द ऑपॉर्च्युनिटीज ऑफ फेलोशिप्स, यामध्ये आपल्याला की फेलोशिप काय असते, फेलोशिप म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे,
किंवा फेलोशिपमध्ये अशा कॉम्पिटन्सीज वगैरे कोणकोणत्या आहेत जेणेकरून आपल्याला प्रोफेशनल लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर फेलोशिपला अप्लाय कसं केलं जातं, त्याच्या कोणकोणत्या प्रोसेस, कोणकोणत्या स्टेजेस वगैरे असतात, जेणेकरून आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकू. हे झालं आता आपली अप्लाय प्रोसेस वगैरे. त्याच्यानंतर आता मी ज्या फेलोशिपमध्ये होतो, गांधी फेलोशिपमध्ये, तर ती 2 वर्षाची फेलोशिप जी होती, त्या फेलोशिपची प्रोसेस काय होती? तर ह्या प्रोसेसबद्दल आपण थोडक्यात मी सांगणारच आहे. त्याच्यानंतर फेलोशिप, अच्छा ठीक आहे, फेलोशिप वगैरे आहे, चांगली गोष्ट आहे. पण फेलोशिप संपल्याच्या नंतर आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज अशा कोणकोणत्या आहेत, जेणेकरून आपण त्या अपॉर्च्युनिटीचा, संधींचा आपण फायदा घेऊ शकू. तर त्या कोणकोणते फायदे आहेत, करिअर पाथ कोणकोणते आहेत त्या ठिकाणी आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या किती फेलोशिप्स आहेत, त्याचे प्रकार किती आहेत फेलोशिप्सचे, तर हे फेलोशिप्स वगैरे आपल्याला कोणकोणते आहेत, ते कोणकोणत्या महिन्यामध्ये कोणकोणती फेलोशिप येते, त्याची डेडलाईन काय आहे, त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे काय आहे. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूयात. आणि त्यानंतर माझा जो फेलोशिपचा अनुभव होता, तो अनुभव मी शेवटीला तुमच्या सोबत किंवा मध्ये ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेल. तर फेलोशिप आपण सुरुवात करूयात. फेलोशिप म्हणजे काय? फेलोशिप म्हणजे एक असं व्यासपीठ आहे, एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी आपण स्वतःला डेव्हलप करणं आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जे स्किल्सवर एक्वायर्ड वगैरे राहतात, जे स्किल्स आवश्यक राहतात, त्या स्किल्सला आपण कसं ग्रो करायचं आहे, जे कलाकौशल्य राहतात, त्या कलाकौशल्याच्या माध्यमातून आपण प्रोफेशनल लाईफ कशी इफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह बनवू शकतो. तर हे ग्रो करण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी आपण फेलोशिप्स करतो. आता गांधी फेलोशिपबद्दल सांगायचं झालं तर गांधी फेलोशिपमध्ये बेसिकली काम केलं जातं एज्युकेशन सेक्टरमध्ये. एज्युकेशन सेक्टरमधले जे सगळ्याच स्टेक होल्डर्ससोबत आपण काम करतो. जर त्याच्यामध्ये पाहायचं झालं तर आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन जो आहे तो स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, तिथली SMC कमिटी असेल, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असेल, त्यानंतर शिक्षण विभागाचे अध्यक्ष वगैरे असतील, त्या ठिकाणी आपले जिल्हा शिक्षण विभागाचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांसोबत आपल्याला CRC BRC असतील, TPO असतील, CEO असतील, या सगळ्यांसोबत आपल्याला प्रॅक्टिकली काम करता येतं. की म्हणजे एकतर गव्हर्नमेंट सिस्टम काय आहे, गव्हर्नमेंट सिस्टममध्ये कशा प्रकारचं काम चालतं आणि ऑन ग्राउंडवर त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे होतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फेलोशिप्स आपल्याला मार्केटमध्ये सध्या पाहायला मिळतात. या फेलोशिपच्या माध्यमातून आपण जे गव्हर्नमेंट सिस्टम आहे, जे शासकीय व्यवस्था आहे, त्याला व्यवस्थेला समजून घेण्यासाठी आपल्याला ते व्यवस्था समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. त्याच्याबरोबर ते एक आपलं एक्सपोजर मिळतं आपल्याला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, ती गोष्ट अशी असणार आहे की ऑन ग्राउंड आता ग्रासरूट लेवलला ज्या ऑर्गनायझेशन काम करतात किंवा ग्रासरूट लेवलला जे काम चालतं ते समजून घेण्यासाठी देखील काही फेलोशिप्स आहेत, ज्या की जी कॅटेगरीज आहे फेलोशिपची सोशल सेक्टर, त्या सोशल सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या फेलोशिप्स आहेत त्या फेलोशिप्स देखील आपल्याला करता येतात. त्याचबरोबर आता ह्या झाल्या, आता मी दोन हे प्रकार जे सांगितलेत, एक सोशल सेक्टरमधली, दुसरी आहे अकॅडमिकवरती काम करणारी. ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्षेत्रामध्ये जायचं असेल, ज्यांना कोणाला शिक्षकी पेशामध्ये जायचं असेल, प्राध्यापक व्हायचं असेल, नेट सेट द्यायचा असेल, JRF करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील वेगवेगळ्या फेलोशिप्स आहेत. तर त्या PhD करत वेळेस देखील ते करू शकतात किंवा मास्टर्स झाल्याच्या नंतर किंवा बॅचलर झाल्याच्या नंतर देखील ते करू शकतात फेलोशिप. त्या फेलोशिपचा उपयोग त्यांना होऊ शकतो पुढे भविष्यासाठी, त्यांना जर अकॅडमिक मध्ये जर जायचं असेल तर. आणि तिसरा जो याचं मेन स्ट्रीम आहे, ती स्ट्रीम आहे इंटरनॅशनल लेवलची, की इंटरनॅशनल लेवलला देखील अशा काही फेलोशिप्स आहेत. त्या फेलोशिप्स आपल्याला एक वेगळी अपॉर्च्युनिटी आणि एक वेगळं एक्सपोजर आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. तर हे बेसिक इंट्रोडक्शन झालं फेलोशिपचं, की फेलोशिप काय आहे काय नाही. जो आपला आजचा ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश, तो हा आहे की फेलोशिप ही एक संधी कशी आहे विद्यार्थ्यांना,
आणि जे मास्टर्स विद्यार्थी होतात, जे बॅचलर्स विद्यार्थी होतात, तर त्यांच्यासाठी हे फेलोशिप्स एक माध्यम किंवा फेलोशिप्स एक सोर्स कसा आहे, ज्याच्या माध्यमानं ते स्वतःचा विकास आणि त्याचबरोबर इतरांचा विकास ते करू शकतील किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये स्वतःला घडवण्यासाठी ते त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करू शकतील. तर आता याचे सिग्निफिकंट काय आहेत, म्हणजे महत्त्व काय आहे फेलोशिपचं? तर या फेलोशिपमध्ये आपल्याला याचं महत्त्व जर पाहायचं झालं तर ते आपल्या कॉम्पिटन्सी ज्या राहतात. कॉम्पिटन्सी म्हणजे काय? आपल्यामध्ये असलेल्या उणिवा, आपल्या ज्या क्षमता आहेत, जे स्किल्स आहेत किंवा आपल्याला एखादं स्किल्स शिकायचं असेल, तर ते स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी त्या कॉम्पिटन्सीज राहतात आपल्याला. काही कॉम्पिटन्सीज जसं की आता मी गांधी फेलोशिपमध्ये होतो, तर गांधी फेलोशिपमध्ये काही 7 कॉम्पिटन्सीज कैवल्य एज्युकेशन फाउंडेशननं सेट केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस असेल, म्हणजे स्वतःबद्दल आपण किती परिचित आहोत, किती अवेअर आहात स्वतःबद्दल. आपण आपण भरपूर वेळेस असं होतं आपल्याला की आपण खूप काही गोष्टी बोलतो, खूप काही गोष्टी अनुभवतो, खूप काही सल्ला मसलत वगैरे करत असतो, पण आपण स्वतःमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, आपण कोण आहे, स्वजाणीवाची ओळख त्या ठिकाणी होणं खूप महत्त्वाचे राहतं. तर ते स्वजाणीवाची ओळखच नसेल आपल्याला, तर आपण मग दुसऱ्याकडून अशी अपेक्षा ठेवत नाहीत किंवा दुसऱ्यावर असं अवलंबून राहू शकत नाहीत. तर आपण स्वतः कोण आहेत हे समजल्याच्या नंतरच मग आपण दुसऱ्याला सल्ला किंवा मार्गदर्शन वगैरे करू शकतो. त्याच्यानंतर आणखी अशाच प्रकारच्या कॉम्पिटन्सीज आहेत त्या ठिकाणी. कोलॅबोरेटिव्ह वर्क म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे लोक किंवा फेलोज हे एकत्रित येऊन त्यांच्यापासून आपल्याला एक कोलॅबोरेटिव्ह वर्क काम करता येतं. म्हणजे समूहामध्ये राहून काम करता येतं आपल्याला. जसे की सोशल वर्कमध्ये कम्युनिटी ऑर्गनायझेशन आहे, ग्रुप वर्क आहे. तर हे ग्रुप वर्कचीच एक कन्सेप्ट आहे की वेगवेगळ्या डायव्हर्स जे ग्रुप राहतात वेगवेगळ्या प्रकारचा, आपले वेगवेगळ्या भाषा असतील, वेगवेगळे रंग असतील, वेगवेगळे ठिकाणं असतील, वेगवेगळे क्षेत्र असतील, या सगळ्या ठिकाणचे लोक एकत्रित येऊन एक प्रोग्राम रन करतात किंवा ही फेलोशिप प्रोग्राम कंप्लीट करतात. एकमेकासोबत राहून एकमेकाने एकमेकासोबत शिकवून ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात अशा फेलोशिपच्या माध्यमातून. त्याच्यानंतर झालं की रिस्क टेकिंग. आता रिस्क टेकिंग आहे किंवा एंटरप्रेन्योरशिप असेल, स्वतःचा आपल्याला बिझनेस निर्माण करायचा असेल, स्वतःची ऑर्गनायझेशन काढायची असेल, तर ती बिल्डअप करत असताना किंवा ती इस्टॅब्लिशमेंट करत असताना किंवा संस्था स्थापन करत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात, कोणकोणते पैलू महत्त्वाचे राहतात, कोणकोणते पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचे राहतात, कोणकोणते व्यक्ती त्या ठिकाणी महत्त्वाचे राहतात आणि कोणकोणते विचार त्या ठिकाणी महत्त्वाचे राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना परफेक्ट बनवण्यासाठी किंवा योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला देण्यासाठी ह्या फेलोशिपच्या ज्या कॉम्पिटन्सीज राहतात त्या कॉम्पिटन्सीज खूप महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग असेल, की आपण जगत असताना मूल्य आधारित जे शिक्षण म्हणतो आपण किंवा राहणीमान असेल, की आपल्या जगण्याचं एक पर्टिक्युलर असं मूल्य असलं पाहिजे, व्हॅल्यू असलं पाहिजे, की त्या व्हॅल्यूवर आधारित आपण आपलं जीवन व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. किंवा आपलं प्रायव्हेट ड्रीम असेल आपलं, की आपल्याला पुढं भविष्यामध्ये काय करायचं, आपलं विजन काय असेल, मिशन काय असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सगळ्या साचेबद्ध पद्धतीने या ठिकाणी शिकवल्या जातात. तर ह्या कॉम्पिटन्सीज वगैरे आपल्या अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या कॉम्पिटन्सीज आपल्याला फेलोशिप्समध्ये शिकायला भेटतात किंवा स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्या मदतीच्या ठरतात. त्याच्यानंतर याचा दुसरा फायदा आहे की आपल्याला आता गांधी फेलोशिपच्या बद्दल सांगायचं झालं तर गांधी फेलोशिपमध्ये आता जे फेलोज असतात त्या फेलोजना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा योग्य तो एक पाथवे देण्यासाठी किंवा वेळोवेळी त्याचं फेलोचं इम्प्रूव्हमेंट होतंय की नाही हे पाहण्यासाठी एक प्रोग्राम लीडर म्हणून नेमलेला असतो. त्याच्याकडे 2-4 फेलोज वगैरे राहतात. तो त्यांना गाईड करतो. त्यांचा इम्प्रूव्हमेंटचा जे रेशिओ आहे तो रेशिओ कसा आहे कसा नाही हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला याचं फायद्याचं ठरतं. त्याचबरोबर आपल्याला की गव्हर्नमेंट स्टेक होल्डर्स आता फील्ड वर्क वगैरे त्याच्यामध्ये राहतं भरपूर फील्ड वर्क. तर फील्ड वर्कच्या माध्यमातून आपल्याला आपल्यामधले असणारे जे स्किल्स आहेत त्या स्किल्सला आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. समजा एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण काम करतोय किंवा आता फॉर एक्झाम्पल गांधी फेलोशिप आहे, तर गांधी फेलोशिप ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करते की एज्युकेशन सेक्टरमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत, त्या काय चॅलेंजेस आहेत, स्कूल लेवलवरती टीचर काय प्रॉब्लेम फेस करतोय किंवा स्टुडंट काय प्रॉब्लेम फेस करतोय किंवा तिथले पॅरेंट्स काय फेस करतायत प्रॉब्लेम वगैरे,
तिथलं एक्सपेक्टेड आउटकम वगैरे येतंय की नाही, आउटपुट येतंय की नाही विद्यार्थ्यांचं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलेलं समजतंय की नाही. तर ह्या गोष्टीचा अनुभव करण्यासाठी किंवा या गोष्टीवर अभ्यास करत असताना किंवा ते फील्डवर्कच्या माध्यमातून ह्या गोष्टी समजून घेत असताना आपल्या आपल्या जवळचे जे स्किल्स आहेत, आपल्या जवळचं जे नॉलेज आहे, ते नॉलेज आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे डिलिव्हर करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, जेणेकरून तिथल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, शाळेला आणि तिथल्या गावांना त्याचा फायदा होऊ शकेल. तर अशा प्रकारचं एक्सपोजर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आणि अनुभवायला मिळतं. त्याचबरोबर की गव्हर्नमेंट स्टेक होल्डर्स, जसं सांगितलं की मी टीचर आहे, त्याच्यानंतर हेडमास्टर्स असतील, CRC असतील, BRC असतील, TPO असेल, CO असेल, DO असेल, ते मंत्र्यापर्यंतचे जे एज्युकेशन सेक्टरमधले मंत्री वगैरे जे असतील त्यांच्यापर्यंत देखील आपल्याला रीच आउट करता येतं किंवा आपल्याला त्यांच्यासोबत प्रत्यक्षरित्या काम करता येतं. त्यांचे काम काय आहेत, कार्य काय आहेत, कशा प्रकारे ते डिसिजन घेतात, डिसिजन मेकर कसे आहेत, जर एखादी पॉलिसी निघत असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे होत असेल, ह्या संबंध गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा किंवा एक्सपिरियन्स आपल्याला ह्या फेलोशिपच्या माध्यमातून करता येतो किंवा माहिती होतो. तर अशा प्रकारचे भरपूर सारे याचे फायदे आहेत. त्याच्यानंतर कॉन्फिडन्सी वगैरे आपण चर्चा केलीच आहे. तर आता फेलोशिप ला अप्लाय करायचे आपल्याला. आता हो, ह्या फेलोशिप बद्दल काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. पण आता मेन जे रूट आहे याचा किंवा जी सुरुवात आहे ती सुरुवात की याला अप्लाय कसं करायचं, काय ह्याची प्रोसेस काय आहे, ऍप्लिकेशन प्रोसेस. तर याची प्रोसेस अशी आहे की सर्वात अगोदर आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्या ईमेल आयडी सोबत. ईमेल आयडी सोबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो अर्ज आहे किंवा आपली जी रिक्वेस्ट आहे त्यांच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर जाते. त्याच्यानंतर ते आपल्याला एक फेलोशिपचा फॉर्म राहतो, तो फॉर्म आपल्याला पाठवला जातो. मग त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, एज्युकेशनल असेल, आपल्याला वर्क एक्सपिरियन्स, जे इन्फॉर्मेशन असेल, अशा प्रकारचा आपल्याला पूर्ण डेटा आपला त्याच्यामध्ये फिलअप करावा लागतो. तो डेटा फिलअप केल्याच्या नंतर आपला जो ऍप्लिकेशन आहे तो ऍप्लिकेशन आपल्याला त्याचं स्टेटस ठरतं त्या ठिकाणी की कोणत्या स्टेटसला आहे, काय स्टेटस आहे आपल्या फॉर्मचं. समजा एक प्रोसेस जर आपण करत गेलो, पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन भरली, त्याच्यानंतर एज्युकेशन इन्फॉर्मेशन भरली, त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आपण हे त्याच्याबद्दल डिटेल भरली. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन मग ते स्टेटस कळवतात की तुमचं ऍप्लिकेशन प्रोसेस कुठवर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढली स्टेप तुमच्यासाठी कोणती असणार आहे. अशी या प्रकारचं गाईड त्या ठिकाणी गायडन्स केलं जातं. आणि मग तुम्हाला भेटतं एस्से टाईप काही क्वेश्चन असतात. एस्से टाईप म्हणजे निबंध स्वतःवर, म्हणजे सगळे सेल्फ एक्सप्लोरेटरीज क्वेश्चन्स राहतात की स्वतःबद्दल तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता ते 1 पानामध्ये किंवा 2 पानामध्ये त्याचं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित राहतं. त्याच्यामध्ये स्वतःबद्दल सगळे प्रश्न राहतात की तुम्ही कधी सोशल सेक्टरमध्ये काम केलंय का, केलं असेल तर कोणतं काम केलं होतं, त्याच्यामध्ये तुमचा रोल काय होता, तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या, तुमच्या हाताखाली किती लोक हे तुमचा सल्ला घेत होते किंवा काय देत होते, अशा प्रकारचं काम. किंवा तुम्ही एखादी सोशल मुवमेंट राबवली असेल तर ती सोशल मुवमेंट कितपत सक्सेसफुल झाली, त्याच्यामध्ये किती पार्टिसिपंट होते, तुमचा रोल काय होत्या, भूमिका काय होत्या, कार्य काय होते आणि त्याचा आउटकम काय आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी नमूद कराव्या लागतात किंवा लिहाव्या लागतात. तर हे झालं तुमचं आता की एसे काइंड ऑफ जे प्रश्न आहेत तिथपर्यंत आलो. आता इथून पुढं महत्वाचा जो प्रोसेस राहते ती राहते की तुमचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी सिलेक्ट होतं आणि त्या ठिकाणी नंतर तुम्हाला फायनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. त्यापूर्वी तुम्हाला काही फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला ऑलरेडी काही फोन येतात आणि कॉलिंग इंटरव्ह्यू, फोन इंटरव्ह्यू वगैरे होतं त्याच्यावर. बेसिकली त्याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन वगैरे विचारले जाते की तुम्हाला फेलोशिप का करायची, तुम्ही फेलोशिप कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात, तुमचे विजन काय, तुमचे गोल काय, तुम्हाला काय करायचं भविष्यामध्ये, अशा प्रकारचं जनरल संभाषण वगैरे त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. तर फायनल इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्हाला स्वतःवरच जास्त विचार केला जातो किंवा विचारलं जातं की तुम्ही ह्या फेलोशिप करण्यासाठी कॅपेबल आहात की नाहीत, हे त्या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी एक फेस करण्यासाठी हे दिलं जातं, एक व्यासपीठ निर्माण केलं जातं की
की तुम्ही डील करू शकता का नाही. समजा तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसरांशी नंतर बोलायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कशाप्रकारे कम्युनिकेशन केलं पाहिजे, कशाप्रकारे तुम्ही अप्रोच यूज केला पाहिजे, किंवा काय तुमची भाषा लँग्वेज असली पाहिजे, लँग्वेज कोणती असली पाहिजे, त्यात टोन कोणता असला पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या, किंवा सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा आत्मविश्वास किती आहे तुमच्यावर, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. की याच्यामुळं काय होतं की तुम्ही त्यांना, आता जे इंटरव्ह्यूअर आहे त्याला समजून येतं की बाबा दिस इज आवर कॅन्डिडेट्स, he will continue our fellowship for next 2 years, and he will definitely bring impact on our program and the beneficiaries. मग त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. की जायचे फेलोशिपला जायचे, तर मला 2 वर्ष त्या ठिकाणी करायचंच आहे, फेलोशिप पूर्ण कंप्लीट करायचीच आहे, हे डोक्यामध्ये ठेवून जर आपण त्या ठिकाणी गेलो, तर आय होप की त्याचे रिझल्ट भविष्यामध्ये खूप चांगले आणि खूप इफेक्टिव्ह येतात. त्यानंतर आता ही फेलोशिपची प्रोसेस झाली. त्याच्यानंतर ॲक्च्युली फेलोशिपमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, किंवा काय त्याच्यामध्ये त्यांचं जे कंटेंट आहे, किंवा जे तुम्हाला 2 वर्षासाठी त्या ठिकाणी काम करण्यासाठी, किंवा अनुभवाची शिदोरी तुम्हाला जे पुरवली जाणार आहे त्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये नेमकं काय राहतं काय नाही. तर हे याच्याबद्दल आपण सांगू. आता फेलोशिप, भरपूर प्रकारच्या फेलोशिप्स आहेत आपल्याकडे. तर काही अकॅडमिकमध्ये मी जसं प्रथमतः सांगितलं तुम्हाला की अकॅडमिक लेवलवर काम करणाऱ्या काही फेलोशिप्स आहेत, ग्रासरूट लेवलला काम करणाऱ्या सोशल सेक्टरमधल्या फेलोशिप्स आहेत, त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलला काम करणाऱ्या काही फेलोशिप्स वगैरे आहेत. तर आता फेलोशिप्स, आता आपल्याला एक बेसिक आयडिया तर आलेली आहे की फेलोशिप म्हणजे काय नेमकं, कोणत्या क्षेत्रावर आहे. आता मी फक्त एज्युकेशनच्या रिलेटेड तुम्हाला सांगितले फेलोशिप, पण अशा भरपूर फेलोशिप्स आहेत भारतामध्ये, ज्या की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या इंटरेस्ट एरियामध्ये, वेगवेगळ्या समस्यावर काम करतात. जसं की SBI फेलोशिप आहे. SBI फेलोशिप जी आहे ती ST SC कम्युनिटी जी आहे त्या तिथल्या एज्युकेशन सेक्टर असेल तिथलं, किंवा त्यांचं जे कुपोषण असेल, किंवा महिला बचत गट असतील, तर त्यांना इम्प्रूव्हमेंट आणि स्ट्रेंथन करण्याचं काम केलं जातं त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर आता SBI फेलोशिप झाली, त्याच्यानंतर टीच फॉर इंडिया फेलोशिप आहे. टीच फॉर इंडिया फेलोशिप जी आहे ती अकॅडमिक तुमचं इम्प्रूव्हमेंट कसं होईल, किंवा अकॅडमिक लेवलवरती तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं काम कसं करू शकाल, किंवा तुमच्यामधले जे स्किल्स आहेत त्या ठिकाणी कसे तुम्ही ओतू शकाल, आणि त्याचा फायदा तिथल्या विद्यार्थ्यांना कसा देऊ शकाल. तर हे अकॅडमिकमध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर टीच फॉर इंडिया फेलोशिप असेल. तर त्यानंतर आणखी आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जी आता 2 वर्षापूर्वी जी फेलोशिप काढली होती, आय थिंक 4 वर्षापूर्वी काढलेली 16मध्ये, तर ती फेलोशिप चीफ मिनिस्टर फेलोशिप देखील म्हणजे एक ऑन ग्राउंड लेवलपासून ते डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत काम करणारी ती फेलोशिप. तर त्याच्यामधून देखील आपल्याला एक वेगळं एक्सपोजर आपल्याला मिळालं जातं. तर अशा भरपूर प्रकारच्या फेलोशिप्स मार्केटमध्ये आहेत. मी हे जे सेशन आहे, हे वेबिनार कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्हाला फेलोशिपची पूर्ण लिस्ट असलेली एक लिंक तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला कोणती फेलोशिप कोणत्या महिन्यामध्ये स्टार्ट होते, त्याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे काय नाही, याच्याबद्दल तुम्हाला तिथं माहिती भेटेल. तत्पूर्वी मी तुम्हाला महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल सांगू इच्छितो की ठीक आहे, फेलोशिप कंप्लीट केली, 2 वर्ष आपण त्या ठिकाणी एक्सपेंड केले, आपल्याला भरपूर सारं एक्सपोजर मिळालं त्या ठिकाणी, भरपूर आपण अनुभव घेतला आहे, आपण खूप सारा इम्पॅक्ट त्या ठिकाणी घडवून आणलेला आहे, आणि म्हणजे भरपूर काय आपलं लर्निंग झालंय. पण आता त्या लर्निंगचा, त्या इम्पॅक्टचा, त्या अनुभवाचा फायदा काय असणार आहे आपल्याला, त्याचं करिअरमध्ये आपण कसं रूपांतरण करू शकतो, किंवा अशा फेलोशिप आहेत का ज्या फेलोशिप्स आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीसाठी देखील मदत करतात किंवा हेल्प करतात. तर त्याच्यामध्ये फेलोशिपमध्ये जॉब प्लेसमेंट ही प्रोसेस होते. तर ह्या जॉब प्लेसमेंटमध्ये आता एक्सपायर्ड फेलो असेल, त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आवड आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये तो इफेक्टिव्ह पद्धतीनं काम करू शकतो, किंवा त्याला त्या क्षेत्राचं जास्तीत जास्त ज्ञान आहे, अशा इंटरेस्ट बेस्ड ऑर्गनायझेशन, कंपनीज त्या ठिकाणी त्यांना इन्व्हाइट केलं जातं, आणि आपल्याला त्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करता येतं. तर ही इंटरेस्ट बेस्ड त्या ठिकाणी जॉब प्लेसमेंट होतं. त्याच्यानंतर
आपल्या करिअरचा किंवा आपल्या इंटरेस्टचा पाथवे आपल्याला त्या ठिकाणी डिसाईड करता येतो, की माझा इंटरेस्ट, आता मी तुषार, तर माझा इंटरेस्ट काय फेलोशिप च्या अगोदर माझा इंटरेस्ट मे बी कुछ और असेल, हा, आणि फेलोशिप संपल्याच्या नंतर माझा इंटरेस्ट दुसराच असू शकतो. कारण की आपला इंटरेस्ट आपण सांगून टाकतो की बाबा, फॉर एक्झाम्पल की माझा इंटरेस्ट एरिया की ग्रामीण भागातला असेल, ग्रामीण भागामध्ये देखील इंडस्ट्री एरिया असेल की माझा बचत गटाला मला सहाय्य करायचं किंवा त्याला इम्प्रूव्ह स्ट्रेंथनिंग करायचं आहे. हा माझा इंटरेस्ट एरिया झाला की मला वर्किंग विथ वुमन म्हणजे महिलांसोबत काम करायचं आहे, बरोबर. तर मग हा माझा फेलोशिपमध्ये येण्याच्या अगोदरचा हा होता इंटरेस्ट एरिया होता. त्यानंतर मी बारीकाईनं ज्या गोष्टीचा छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास केला, मग ज्या आता मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली, तिथला प्रॉब्लेम पाहिल्या, तिथल्या समस्या पाहिल्या, मग तिथल्या समस्यांचं जाळं कसं निर्माण झालेलं आहे किंवा किती लॅकिंग गोष्टी आहेत त्या ठिकाणी ज्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. तर मग तोच माझा जो पाथवे ठरवलेला होता मी अगोदर, मला वाटलं की मला जास्त आवड आणि मी जास्त काम हे जास्त इंटरेस्टने काम मी एज्युकेशन सेक्टरमध्ये करू शकतो. मग नंतर हळूहळू हळूहळू एज्युकेशन पॉलिसी काय आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे काय आहे, शाळा म्हणजे काय, कॉलेज म्हणजे काय, स्कूल मॅनेजमेंट कमिटी काय असते, त्यांचे कार्य काय असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरुवात केल्याच्या नंतर मला त्या गोष्टीचं ज्ञान झालं, बरोबर आहे. ज्ञान झाल्याच्या नंतर माणूस कृतीमध्ये त्याला कसं उतरवायचं, कृतीमध्ये उतरवण्यासाठी फेलोशिपच्या माध्यमातून आपल्याला फील्डवर्क ही प्रोसेस आपल्याला असते, ज्याच्या माध्यमातून आपल्याला की पर्टिक्युलर शाळेमध्ये जायचं असतं, आणि त्या शाळेमध्ये कम्युनिटीमध्ये असेल, शाळेमध्ये जायचं असेल तर त्या शाळेमध्ये जाऊन देखील आपण मग रियालिटी पाहू शकतो, आणि रियालिटी बेसवर आपण कशा प्रकारे चेंजेस आणू शकतो, कशा प्रकारे तिथल्या एक्झिस्टिंग जे काम चालतं त्या कामामध्ये आपण एक नाविन्यता कसं आणू शकतो किंवा नवीन अप्रोच कसा देऊ शकतो, त्या ठिकाणी नवीन ॲडवाइस कसा देऊ शकतो किंवा ॲक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट राबवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः तिथल्या शिक्षक, तिथले विद्यार्थी, तिथले पालक, तिथले जे एस-एम-सी कम्युनिटी असेल त्यांच्या सर्वांसोबत मिळून आपल्याला हे काम करायला त्या ठिकाणी हे जे काम करतो आपण त्याचं एक एक्सपिरियन्स आणि एक्सपोजर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं. तर हे आता ओव्हरऑल जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की अशा अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी काम करतो, त्याचा अनुभव आणि महत्त्व आपल्याला हे होतं. याचा आता त्याच्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटी आपण पाहायला गेलं तर आणखी वगैरे निर्माण करायची असेल ती मग कोणत्याही क्षेत्रातली असेल, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. जसं मी जस्ट थोड्या वेळापूर्वी बोललो की तुमच्या संस्थेमध्ये लोक कोण असले पाहिजे, त्यांची एज्युकेशन काय असलं पाहिजे, त्यांचे सेक्टर त्यांना आवड आहे की नाही, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रश्नांवर कोणत्या समस्येवर काम करायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही काम करणार आहात, किती माणसं तुमच्या सोबत असतील काम करण्यासाठी, कोणत्या व्यक्तींसोबत, कोणत्या बेनिफिशरी सोबत किंवा क्लायंट सोबत तुम्हाला काम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जे पॅरामीटर्स असतील किंवा सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर्स, तर ह्या गोष्टीला समजून घेऊन तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी एक आउटकम आणायचं असेल तर त्याची स्ट्रॅटेजी काय असेल, त्याची प्लॅनिंग काय असेल, त्याचं विजन काय असेल, मिशन काय असेल, गोल काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला ठरवण्यासाठी ह्या फेलोशिपचा जो वैचारिक प्लॅटफॉर्म जो आहे किंवा ह्या ओपन अँड क्लोज एंडेड जे सेशन वगैरे होतात, क्वेश्चन आन्सरिंग वगैरे, किंवा आपली आयडिया पुटअप करून आपण त्याच्यावर गॅदर करू शकतो किंवा मिळवू शकतो, जेणेकरून आपली आयडिया आणखी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. तर ही एक अपॉर्च्युनिटी किंवा हा एक महत्त्वाचा पैलू आपल्याला फेलोशिपच्या माध्यमातून शिकायला भेटतो. त्यानंतर आता जसं की मी गांधी फेलोशिप केले, तर गांधी फेलोशिपमध्ये मी देखील म्हणजे जे प्राथमिक शिक्षण राहतं त्या प्राथमिक शाळांसोबत मी काम केलेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ 11 शाळा होत्या. एका ब्लॉकमधल्या 11 शाळा, आणि दुसऱ्या ब्लॉकमधल्या 7 शाळा. म्हणजे एकूण माझ्याकडं 18 शाळा होत्या. 18 शाळेमधले जे शिक्षक, विद्यार्थी, हेडमास्टर्स असतील किंवा त्या ठिकाणचे जे CRC असतील, CRC म्हणजे क्लस्टर रिसोर्स कोऑर्डिनेटर आणि BRC म्हणजे ब्लॉक
तर यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्षरित्या काम केलेलं आहे. ॲक्टिव्हिटीज रन केलेल्या आहेत. वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट केलेले आहेत. विद्यार्थ्यांसोबत नवनवीन प्रयोग आम्ही त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन वगैरे करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग त्याचे काही पॉझिटिव्ह आम्हाला जे पॉझिटिव्ह आउटकम असायला पाहिजे ते आउटकम देखील पॉझिटिव्ह आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल किंवा लर्निंग आउटकम असेल किंवा लर्निंग जर आणखी इफेक्टिव्ह एंटरटेनमेंट जे आहे ना त्याच्या माध्यमातून लर्निंग कसं पोहोचू शकतो, असे भरपूर पैलू, भरपूर प्रोजेक्ट वगैरे असतील ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात. त्यानंतर आता फेलोशिपच्या काही प्रोसेस राहतात. आता गांधी फेलोशिपमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल मी गांधी फेलोशिपबद्दल सांगणार, कारण की मी 2 वर्ष ती चांगली अनुभवलेली आहे. तर गांधी फेलोशिपमध्ये काही प्रोसेस असतात की तुमचे 2 वर्षे कशी जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये एक फील्ड सपोर्ट म्हणून राहते, ज्यामध्ये तुम्हाला फील्ड वर्क करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला लर्निंग जर्नी म्हणून एक प्रोसेस राहते. त्या लर्निंग जर्नीमध्ये तुम्हाला की वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला जायचं असतं. संस्थांमध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन तुम्हाला त्या संस्थेचा अभ्यास करायचा, ती काम कशी करते, त्याचं किती लोक जोडले गेलेले आहेत त्या संस्थेअंतर्गत, आणि तुमच्या इंटरेस्टनुसार ती संस्था तुम्हाला कशी उपयोगी पडू शकते किंवा कशी नाही, याचा डिटेलिंग अभ्यास करण्यासाठी तुम्हाला फेलोशिप हे एक एक्सपोजर देते. त्याच्यानंतर कम्युनिटी इमर्शन म्हणून एक खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून त्या ठिकाणी विद्यार्थी आलेले असतात. जसं माझा ग्रुप होता, माझ्या ग्रुपमध्ये काही सोशल वर्कचे होते, सोशल वर्क बॅकग्राऊंडचे, काही इकॉनॉमिक्स होते, काही IIT बॅकग्राऊंडचे होते, काही BCom, BSc, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, BA, MCom, BBA, अशा प्रकारचे म्हणजे सोशिओलॉजी असेल, अशा विविध क्षेत्रामधले विद्यार्थी माझ्यासोबत फेलोज आमच्यासोबत होते. तर त्या फेलोजमध्ये आपण एकमेकांसोबत राहून एकमेकांकडून काय शिकतो काही नाही, हे एक चांगली सुवर्णसंधी त्या ठिकाणी आपल्याला भेटते. आता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी हे आहे की आता मी महाराष्ट्राचा, माझ्यासोबत एक रांचीचा, त्याच्यानंतर एक उत्तर प्रदेशचा, एक दिल्लीचा, एक बिहारचा, अशा प्रकारचे फेलोज राहतात आणि त्यांना एकत्रित एका ठिकाणी राहायला रेसिडेन्स वगैरे दिला जातो. तर त्या झोपेतून उठल्यापासून ते आपण रात्री झोपेपर्यंत काय ती फेलोशिपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंवा आपले जे मॉर्निंग करिक्युलम असेल त्या ठिकाणी करिक्युलम डिझाईन केलं राहते की सकाळी आपली कशी झाली पाहिजे आणि सायंकाळपर्यंत आपण कसं फेलोशिपमध्ये राहिलं पाहिजे, याचं पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी डॉक्युमेंटेड केलेलं आहे. तर आणि ते खूप महत्त्वाचं ठरतं आणि फायद्याचं ठरतं आपल्या सवयी बदलण्यासाठी किंवा आपल्याला नवनवीन सवयी लागण्यासाठी. त्याचबरोबर त्याच्यामध्ये विपासना एक आहे प्रोसेस. विपासना एक म्हणजे खूप ती पण इंटरेस्टिंग आणि ब्रेन स्टॉर्मिंग करण्यासाठी आणि फायदे म्हणजे पूर्ण लाईफ टाईम ते लक्षात राहणारी अशी प्रोसेस आहे विपासना. 10 दिवसाची प्रोसेस राहते. याच्यामध्ये आपल्याला जे विपासना सेंटर वगैरे राहतं त्याच्यामध्ये पाठवलं जातं आणि ते पूर्ण कोर्स वगैरे कंप्लीट करावा लागतो. त्याच्यानंतर बूट कॅम्प राहतो. बूट कॅम्प म्हणजे आता प्रत्येक 6 महिन्याला तुमचा एक कॅम्प होतो, ज्या ठिकाणी फेलोशिप असेल किंवा त्याचं जे मेन सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येतं सगळ्या फेलोजना. आणि पुढले 6 महिने तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्टिव्हवर काम करायचं, तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट असेल किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल किंवा फील्डमध्ये काही तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्यावर कोणकोणत्या मग वेगवेगळे मेथड राहतील, वेगवेगळे टेक्निक असतील, ते टेक्निक कशा त्याचा आणि तुम्हाला शिकवलं जातं, किंवा असे कोणकोणते पैलू असतील किंवा कोणकोणते मेथड्स असतील नव्या त्या मेथड किंवा त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी रीच आउट करू शकाल किंवा इम्प्रूव्ह करू शकाल स्वतःला, हे त्याच्यामधून शिकता येतात मला. त्याच्यानंतर सिस्टम इमर्शन आहे. सिस्टम इमर्शन म्हणजे आता गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, समजा की एज्युकेशन डिपार्टमेंट आहे. तर एज्युकेशन डिपार्टमेंटचं होल प्रोसेस काय आहे किंवा त्याची हायरार्की सिस्टम काय आहे, की म्हणजे सिनियर ज्युनियर त्याच्याखाली कोण येतं,
त्याच्यानंतर त्याच्या अंडर कोण होतं, कोणते प्रोजेक्ट कोणत्या डिपार्टमेंटमधून येतात, किंवा कोणता डेटा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जातो, त्या डेटाचं होतं काय, हे सगळं पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला सिस्टम इमर्शन ही एक प्रोसेस त्या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते. त्यानंतर स्कूल इमर्शन आहे. ही पण प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला शिक्षकांसोबत काम करायचंय, CRC सोबत काम करायचंय, HM सोबत काम करायचंय, तर मग तुम्हाला त्यांचे रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचे अनुभव वगैरे असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण शिकवत नाही तोपर्यंत शिक्षकाच्या समस्या काय आहेत हे आपण व्यवस्थित नाही पाहू शकणार, किंवा एक रिलेशन बिल्ड करायचं असेल त्यांच्यासोबत, किंवा विद्यार्थ्यांचा आउटकम काय येत नाही, विद्यार्थ्यांना समजत का नाही, विद्यार्थी लक्ष का देत नाहीत, विद्यार्थी होमवर्क का करत नाहीत, असे तमाम प्रश्न असतील. तर हे प्रश्न आपल्याला कधी जाणून घेता येतील, जोपर्यंत आपण स्वतः शिक्षक म्हणून शिकवत नाहीत. तर ही संधी देखील आपल्याला त्या ठिकाणी शिकायला किंवा अनुभवायला मिळते. ह्या संधीच्या माध्यमातून आपण ॲज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. तिथं जे टीचर मीटिंग राहते ती टीचर मीटिंग अटेंड करू शकतो, त्याच्यामध्ये आपलं मत मांडू शकतो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा तालुकास्तरीय ज्या मीटिंग होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं, त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी घेता येतात, त्याच्यामध्ये नवीन जे प्लॅटफॉर्म आहे किंवा नवीन जे मेथड्स वगैरे ठिकाणी इम्प्लिमेंट करता येतात, किंवा इंट्रोड्यूस करता येतात तिथल्या इतर शिक्षकांना किंवा इतर सहकारी कर्मचाऱ्यांना वगैरे. तर ही होल प्रोसेस आहे, होल ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामधून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. तर आता मी तुम्हाला वेगवेगळ्या फेलोशिप ज्या आहेत त्या फेलोशिपची नावं काय आहेत आणि ती फेलोशिप कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला त्याला अप्लाय करता येतं, आणि त्याचं काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असला पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी आहे ती आविष्कार फेलोशिप आहे. हे आता मी सांगतोय तुम्हाला सोशल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या फेलोशिप्स. तर विदिन इंडिया म्हणजे भारतामध्ये आता फेलोशिप आहे बघा, आविष्कार फेलोशिप आहे, ती 2 वर्षासाठी असते. त्याची इलिजिबिलिटी जी आहे, त्याची पात्रता बॅचलर डिग्री मॅथ आणि सायन्समध्ये असली पाहिजे. आणि याची डेडलाईन जी आहे ती एप्रिल 25 पर्यंत त्याला आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर आहे ॲक्युमन रिजनल फेलोज इंडिया. ह्याचं ड्युरेशन आहे 1 वर्षासाठीची फेलोशिप आहे. त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे, त्याच्यानंतर आणि ह्याचा डेडलाईन जी आहे ती ऑगस्टमध्ये आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण हे अप्लाय करू शकतो त्याला. त्याच्यानंतर आहे AIF विलियम जे क्लिंटन फेलोशिप फॉर सर्व्हिस इन इंडिया. 10 महिन्यासाठीची ही फेलोशिप आहे, फुल टाईम वर्क करणारी. याच्यामध्ये वयोगट जे आहे ते 21 ते 34 वयोगटामधले ज्यांनी की ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, त्यांचे बॅचलर्स वगैरे, ते त्यांना अप्लाय करू शकतात. आणि ह्याची डेडलाईन जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अनंत फेलोशिप आहे, ही 1 वर्षासाठी आहे. ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे विद्यार्थी कंप्लीट होतात त्या विद्यार्थ्यांसाठीची ही फेलोशिप आहे, आणि ह्याचे ॲप्लिकेशन जे फॉर्म आहे ते जून महिन्यामध्ये चालू होतात. अंतरा फेलोशिप आहे 1 वर्षासाठी. याचं बॅचलर डिग्री असली पाहिजे, आणि किंवा ते 3 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स त्याला असलं तर आणखी चांगलंच आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल्स विद्यार्थ्यांना यायला पाहिजे, एक्सलंट कम्युनिकेशन रिटन आणि ओरल असलं पाहिजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये, आणि टीमवर्कमध्ये काम करण्याची त्याची क्षमता किंवा पात्रता असली पाहिजे. आणि याचं डेडलाईन आहे ओपन इयर, म्हणजे वर्षामध्ये तुम्ही कधीही या फेलोशिपला अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर द आर्ट ऑफ लिव्हिंग फेलोशिप आहे, जे आर्ट ऑफ लिव्हिंग श्री रविशंकरांचं जे आहे त्यांची देखील ही फेलोशिप आहे 1 वर्षाची. याच्यामध्ये ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकतात, आणि ही फेलोशिप ची डेडलाईन आहे जून महिन्यामध्ये तुम्ही याला अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अशोका फेलोशिप आहे, ही 3 वर्षाची लॉंग टर्म फेलोशिप आहे, लॉंग मेंबरशिप फेलोशिप. याच्यामध्ये तुम्हाला ज्याला आता स्वतःचा बिझनेस व्यवसाय कंपनी खोलायची असेल किंवा सोशल सेक्टरमध्ये NGO वगैरे खोलायचं असेल तर त्यांच्यासाठीची ही ऑर्गनायझेशन असणार आहे. सोशल किंवा एन्व्हायरमेंट क्षेत्रावर ज्यांना काम करायचं असेल पुढं भविष्यामध्ये, तर हे संपूर्ण वर्षभर कधीही ते अप्लाय करू शकतात ह्या फेलोशिपला. म्हणजे ह्याची काय अशी डेडलाईन नाही की तुम्ही या महिन्यातच अप्लाय करायला पाहिजे, तर ह्याला तुम्ही कधीही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अशोका यंग चेंज मेकर्स फेलोशिप. ही 1 वर्षासाठीची फेलोशिप आहे.
ह्याच्यामध्ये जे 20 ह्याच्यामध्ये जे 20 वर्षाच्या आतील विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांचं 12वी झालेलं आहे किंवा जे परस्यू करतात ग्रॅज्युएशन वगैरे, त्यांच्यासाठीची फेलोशिप आहे, त्यांना उपयोगी पडणारी, आणि हे वर्षभरात ते कधीही त्यांना अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर अजिम प्रेमजी फाउंडेशन फेलोशिप आहे, ही 2 वर्षाची फुल टाईम फेलोशिप आहे. त्याच्यामध्ये म्हणते, आणि ह्याला काही काही फेलोशिप असतात, त्याला आता वर्क एक्सपिरियन्स पण खूप हे राहतं, अनुभव, तुम्हाला कामाचा अनुभव वगैरे आहे का. तर याच्यामध्ये 4 ते 10 वर्षाचा अनुभव, तुमची ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर इंग्लिश आणि हिंदी, कन्नडा किंवा तमिळ तेलुगू तुम्हाला यायला पाहिजे, आणि 35 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असलं नसायला पाहिजे. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचे फॉर्म वगैरे सुटतात. त्याच्यानंतर बुद्धा फेलोशिप म्हणून आहे, ती 2 वर्षाची. याच्यामध्ये जे फ्रेश ग्रॅज्युएट आहेत, जे की IIT, IIM और प्रोफेशनल एंटरप्रेन्युअर्स याच्या इथून आलेले आहेत, त्यांनाही आहे, आणि याचं ॲप्लिकेशन एप्रिलमध्ये होतं. त्याच्यानंतर चीफ मिनिस्टर महाराष्ट्र फेलोशिप प्रोग्राम, जी महाराष्ट्रामध्ये चालू केलेली आहे, ती 11 महिन्याची फेलोशिप असते. याच्यामध्ये वयोगट, त्या वयोगटामधले विद्यार्थी अप्लाय करू शकतात, जे 21 ते 26 त्यांचा वयोगट आहे. आणि ह्याचे जे ही जी फेलोशिप आहे, ती फेलोशिप जून महिन्यामध्ये याचे ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे आपल्याला ते अप्लाय करायला येतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे चीफ मिनिस्टर गुड गव्हर्नन्स असोसिएट प्रोग्राम, जे की हरियाणा गव्हर्नमेंट रन करतं. ही 1 वर्षाची फेलोशिप आहे. याच्यामध्ये 28 वर्षापेक्षा कमी आपलं वय असलं पाहिजे, कोणत्याही क्षेत्रातली डिग्री आणि किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असलं, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि त्याचबरोबर इंग्लिश आणि हिंदी याची प्रोफिशियन्सी असली पाहिजे. आणि ही एप्रिल महिन्यामध्ये सुटते फेलोशिप. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये सुटणारी एक फेलोशिप आहे बघा, चीफ मिनिस्टर अर्बन लीडर फेलोशिप, जी की 2 वर्षाची आहे, आणि 35 वर्षापेक्षा कमी वयाचे असलेले विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर आहे फेलोशिप फॉर क्लायमेट चेंज, ही 1 वर्षाची आहे, पार्ट टाइम फेलोशिप आहे. ह्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आहे की ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल ते याला अप्लाय करू शकतात, म्हणजे याला कोणती डिग्री नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, ज्याला इंटरेस्ट आहे तो याला अप्लाय करू शकतो. आणि ह्याची डेडलाईन मार्च महिन्यामध्ये राहते. त्याच्यानंतर गांधी फेलोशिप आहेच, ही पण मार्च महिन्यामध्ये ह्याचे फॉर्म वगैरे चालू होतात. आता लॉकडाऊनमुळं काही फेलोशिप त्याचे पोस्टपोन वगैरे झालेले आहेत, ॲप्लिकेशन प्रोसेस. त्याच्यानंतर गुंज फेलोशिप आहे, 1 वर्षाची, 21 ते 30 वर्ष वयोगटामधले विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात, ज्यांचं काही कोणाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल ते. आणि 5 जूनला ह्याचे फॉर्म ओपन होतात, क्लोज होतात. जून महिन्यामध्ये ही फेलोशिप तुम्हाला याला अप्लाय करायला जमतं. त्याच्यानंतर आर्टवर काम करणारी आहे द ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आर्ट सोसायटी फेलोशिप, 6 महिन्याची फेलोशिप आहे. जे रिसर्चर आहेत, जे टेक्नॉलॉजिस्ट आहेत किंवा आर्टिस्ट आहेत, ते याला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर हॅपी चिल्ड्रन फेलोशिप प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर अशा भरपूर फेलोशिप्स आहेत. इंडिया फेलो प्रोग्राम आहे, मेंटल हेल्थ फेलोशिप आहे, इंडिया स्मार्ट सिटीझन फेलोशिप आहे. अशा प्रकारच्या भरपूर फेलोशिप्स आहेत, ज्या फेलोशिपला तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे याचं एक डॉक्युमेंट आहे, मी तुमच्याशी शेअर करेल, किंवा आपले स्वामी सर जे आहेत, स्वामी सरांशी मी हे शेअर करतो सगळे डिटेल ह्याचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, किंवा तुम्ही अवेअर राहू शकाल की कोणकोणत्या फेलोशिप्स आहेत, ज्या फेलोशिप्स तुम्हाला आता अपकमिंग महिन्यामध्ये त्याला अप्लाय करायला सोपं जाईल. इंटरनॅशनल लेवलला काही फेलोशिप्स आहेत, त्या तुम्हाला मी सांगतो. की एक आहे ॲमिनी इन्स्टिट्यूट सोशल इनोव्हेशन मॅनेजमेंट फेलोशिप, 6 महिन्यासाठीची फेलोशिप आहे. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे परस्यू करतात आता ग्रॅज्युएशन वगैरे, ते ह्यालाही करू शकतात, अप्लाय करू शकतात, किंवा जे मास्टर्स झालेले आहेत ते देखील ह्याला अप्लाय करू शकतात. ही जून महिन्यामध्ये फेलोशिप चालू होते. आर्ट फॉर गुड फेलोशिप, ही एका वर्षासाठी फेलोशिप आहे, आणि हे सिंगापूरला ह्याचं ही होतं, फेलोशिप असते ही. आणि याचं मिनिमम ह्याला 2 वर्षाचं प्रोफेशनल व्हॉलंटिअरिंग एक्सपिरियन्स असला पाहिजे, म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम केलेलं आहे त्याचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लागतो. आणि त्याच्यानंतर आर्ट, याच्यामध्ये तुमचं कोणत्या आर्टमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे
त्याचे आणि त्याचं वर्क काय आहे, काम करणारं काय नाही, किंवा तुम्हाला त्याचबरोबर त्याचा इंग्लिश प्रोफिशियन्सी त्याच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. हे ह्याची एलिजिबिलिटी आहे आणि हे एप्रिल महिन्यामध्ये फेलोशिप चे फॉर्म चालू होतात. त्याच्यानंतर एशिया फाउंडेशन डेव्हलपमेंट फेलोशिप प्रोग्राम हे 1 वर्षासाठीचे आहे. ह्याच्यामध्ये पण वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. 40 वर्षापेक्षा कमी वय असलं तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते फायदेची फेलोशिप आहे किंवा ते फेलोशिप त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि ऑक्टोबर महिन्यात ही फेलोशिपचे फॉर्म चालू होतात. त्याच्यानंतर अशा भरपूर आहेत ह्याच्यामध्ये पण फेलोशिप ज्या की तुम्हाला डायरेक्टली करता येतात. डिजिटल सिव्हिल सोसायटी लॅब नॉन रेसिडेन्शियल फेलोशिप, त्याच्यानंतर इकोईंग काय आहे, त्याच्यानंतर जर्मन चान्सलर फेलोशिप आहे, इम्पल्स मॉडेल प्रेस लॅब फेलोशिप आहे, किंवा फेलोशिप आहे. अशा भरपूर फेलोशिप्स आहेत. मी तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट वगैरे शेअर करेल. तर आय होप की या सगळ्या फेलोशिप्स आहेत आणि आजची जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की फेलोशिप काय असते, जे की आज सेशन पूर्ण झालेलं आहे. या मुद्द्यावर एकदा तुम्हाला परत कन्क्लुजन करून सांगतो की आज आपण प्रमुख गोष्टी पाहिल्या. एक तर फेलोशिप म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारची फेलोशिप आहेत, किती प्रकार आहेत फेलोशिपचे, त्यानंतर फेलोशिपमध्ये काय शिकायला भेटतं, त्याच्यानंतर कॉम्पिटन्सी मॅपिंग कशा प्रकारे, कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट किंवा कॉम्पिटन्सी काय काय राहतात काय काय नाही हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं. करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि पाथवे काय आहेत फेलोशिपचे हे पाहिलं. किती प्रकारच्या फेलोशिप्स आहेत, कोणकोणते सेक्टर्स आहेत फेलोशिपचे हे देखील आपण पाहिलं. कोणत्या आणि त्या विविध प्रकारच्या फेलोशिप्स कोणकोणत्या महिन्यामध्ये चालू होतात, त्याचं डेडलाईन काय आहे आणि त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया पात्रता वगैरे काय आहे त्याची, हे आपण याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आणि जर कुणाला आता या व्यतिरिक्त अशा प्रकारे माझं हे आजचं वेबिनार सेशन संपलेलं आहे. कुणाला जर प्रश्न वगैरे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी 2 मिनिट वेट करतो. जे काही कोणाला प्रश्न असतील, काय विचारायचं असेल तर नक्कीच विचारा. सेशन कसं वाटलं, फ्रुटफुल होतं की नव्हतं, किंवा हे फायद्याचं ठरलं की नाही, जे काही तुमचा फीडबॅक वगैरे असेल ते फीडबॅक देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही फेलोशिपबद्दल माहिती असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनली मला विचारू शकता. मला वाटतं मी जास्त वेळ घेतला तुमचा. 40 मिनिट मला दिले होते, 47 मिनिट झालेला आहे. कोणाचे प्रश्न वगैरे काही?
कुणाचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूयात का? शेवटी मी मनपूर्वक धन्यवाद मानतो की हा प्लॅटफॉर्म मला उपयुक्त करून दिला किंवा उपलब्ध करून दिला स्वामी सरांनी, आशिष स्वामी सर. आशिष स्वामी सर खरंच म्हणजे खूप प्रयत्न करतात की विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी प्रत्येक वेळी चांगली माहिती भेटावी किंवा चांगलं एक्सपोजर मिळावं किंवा चांगल्या गोष्टी त्यांना मिळाव्या, ह्यासाठी ते सतत धडपड करत असतात. आणि खरंच त्यांची धडपड मला वाटते की खूप कामाला येते, विद्यार्थ्यांच्या फायदा होतो विद्यार्थ्यांना. आणि मनस्वी आभार सर की तुम्ही हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. आणि हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे, कारण मी ज्यावेळेस बॅचलरला होतो त्यावेळेस मला त्यावेळेस असं काही प्लॅटफॉर्म नव्हतं किंवा अशी काही संधी वगैरे नव्हती, जी संधी आता आजच्या विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून भेटते. एक शिवराज कोकरेंचा प्रश्न आहे की अशोक फेलोशिपमध्ये व्यावसायिक कोण कोण करू शकतो? अशोका फेलोशिप ही सगळ्यांसाठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं पर्टिक्युलर त्यांचं पात्रता अशी काही नाही किंवा एलिजिबिलिटी नाही की तुम्ही या क्षेत्रात असलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामधून तुमचं ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. किंवा समजा तुम्ही एखादी ऑर्गनायझेशन रन करताय आता सध्या आणि तुम्हाला त्याचं जे जाळं आहे ते विस्तृत करायचे आणखी किंवा मोठ्या लेवलवरती तुम्हाला घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी त्या गोष्टीसाठी मदत करण्यासाठी ती फेलोशिप खूप फायदेमंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वर्षभरातून कधीही त्याला अप्लाय करू शकता. त्याची प्रोसेस पूर्ण वर्षभर चालू असते. असं नाही की म्हणजे तुम्ही ह्या पर्टिक्युलर क्षेत्रातलंच असलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा काही तुम्ही केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. थँक्यू, तुम्ही हा प्रश्न खूप महत्त्वाचा विचारला त्याबद्दल. त्याच्यानंतर आणखी कोणाचा प्रश्न?